शुभ सकाळ. आज आमच्या देवांची सकाळ झोक्यापासून झाली बरं का. आजीला म्हणला घे झोका खाली, दे म्हणला झोका. पण झोक्यावर बसला ना तो काय करतो, चलत्या झोक्यावर उडी मारतो म्हणून त्याला कोण झोक्यावर बसूच देत नाही. मग पटकीन पाणी तापवून घेतलं आणि आंघोळ करून घेतली. हा बघा आमचा देवांश तोपर्यंत झोक्यावर जाऊन उभारला आणि बघत होता कोण काका दिसतेत का त्याला बाहेर घेऊन जायला. कोण दिसलंच नाही. मग मला म्हणला चला आता तूच मला घेऊन बाहेर. मग माझ्या हाताला धरलं आणि मला घेऊन गेला बाहेर फिरायला. मग त्याच्यासोबत चलत चलत मी गेले पुढे, तर हा माझ्या पुढे पुढे पळायला लागला. आणि आईट तर अशी आहे ना त्याची की माझ्या पुढे पुढे चलत हात मागं घेऊनच चालायला लागला आणि मला म्हणायचं तू पण घे हात मागं. मग नेलं त्याला मंदिरापर्यंत. तिथून चल म्हणलं आता वापस यायला लागलो की तिथे रस्त्यावरच आहे काकाचं दुकान. काकाला बघितलं की लगेच गेला दुकानाकडं. काकाला पण करमतच नाही त्याशिवाय. मग लगेचच आम्ही आलो घरी. तर आजोबाचं त्याच्या आणि त्याचं चालू झालं खेळणं न त्यासोबत चांगलं खेळतात बघा त्याचे आजोबा. मग देवांशला ना त्यांच्याशिवाय कोण लागतच नाही ते त्याचे आजोबा जर असतील तर. मग थोडा खेळला आणि मग घेतला खाऊ खायला आणि चल म्हणलं तुला खाऊ घालते. मग त्याला खाऊ घाल रस्त्यावर गेटवर घेऊन गेले आणि ती दाखवत काय ना काय खाऊ घालावं लागतं. मग खाऊ घातलं, आंघोळ घातली, फ्रेश केलं आणि कपडे वगैरे घालून त्याला आणले बाहेर. तर ह्या बघायची नाटकं. तर बाहेर जायची म्हणून तयारीला मला घाल म्हणला सँडल घातले. तर मला म्हणला सँडल नाही पाहिजे आता क्रॉक्स घाल. क्रॉक्स घातले आणि क्रॉक्स घालून गेला बाहेर फिरायला. बाहेर गेला दुकानला आणि दुकानून बघा काय आणलं. दुकानवरून आणला हा बसला कुरकुऱ्याचा पुडा. ह्यात निघाले असले दात. तर मी म्हणलं बघू दे मला. तर मला काय देहीच ना गेला. मी म्हणलं मला घालून तरी दाखव कसं दिसतंय ते. मग त्यांनी मला घालून दाखवलं कसं दिसतंय. मला म्हणायचं हे बघा आई कसं दिसतंय म्हणून दाखवायचा दात म्हणून. मग छान गिफ्ट भेटलं त्याला त्याच्यातून. ह्याला काय माहीत झालं काय झालं अचानकच हा माझं गाल ओढायला लागला आणि गालला हाणायला लागला माझ्या. आमच्या बदामाच्या झाडावर आज मला असला मोठा सरडा दिसला. बापरे, लईच मोठा होता ना सरडा. बघून भीतीच वाटत होती. देवांशने दाखवलं मला आई हा बघ सरडा म्हणून. मी देवांशला आज घालणार होते साडी. मी त्याला बाहेर साडी घालायला घेऊन आले घरात की हा मला बाहेर घेऊन आला चल मला साडी घाल म्हणून. आणि साडी घालायला चालू केली. पण ही साडी कशी मोठी होती आणि देवांशची उंची लहान असल्यामुळं साडी व्यवस्थित त्याला घालताच येत नव्हती मला. आणि तो काय एका ठिकाणी थांबत पण नव्हता. असं इकडं पळ तिकडं पळ. आणि त्याच्यामध्ये ती साडी मोठी त्याच्या पायात अडकायची आणि ते मला साडीच नेसू व्यवस्थित देत नव्हता. त्यानं मला कळतच नव्हतं मला साडी कशी नेसवून कशी नाही त्याला. 2 मिनिटासाठी असं झालं मला की मला साडी नेसवता येते बी का नाही त्याला. ती शांत साडी घालायला लागल्यावर थांबाना गेला. म्हणून मी बाहेरून त्याच्या मित्राला काकाला म्हणलं त्याच्या दादाला म्हणलं चल म्हणलं दादा थोडा वेळ खेळ बाबा देवांशसोबत त्याला साडी नेसवूस. तर तो चांगला बिचारा त्याच्यासोबत खेळत बसला. त्याला खेळवत नाद लावत होता. पण काय देवांश त्याच्याकडेच पळायला लागला. मग तर नंतर आज मी ठरवलंच होतं देवांशला साडी घालायची म्हणून. तो आज किती जरी नखरे केले ना तरी मला साडी घालायचीच होती त्याला. कारण मला खूप अपेक्षा होती बरं का मुलीची, मला मुलगी व्हावी म्हणून. पण झाला देवांश. म्हणलं आज देवांशीच बनवायचं. म्हणलं आता मुलगी तर नाही झाली. मग आपण आता जोपर्यंत देवांश लहान आहे तोपर्यंत आपली हौस जोपर्यंत देवांश लहान आहे तोपर्यंत त्याच्याकडूनच करून घ्यायची. त्याला ड्रेस साडी मेकअप घालायचा आणि ह्या आठवणी आपण आपल्या साठवून ठेवायच्या. देवांश असा दिसतो पण क्यूट एकदम मुलीसारखा. मग त्यामुळे त्याला इतकी साडी सूट पण होत होती ना. मग थोड्या वेळ त्यात गेला झोपी. रडला आणि झोपी गेला. देवांश असा इतका परेशान करतो मला. पण झोपल्यावर एवढा शांत निरागस दिसत होता ना की बस. 2 तासाची झोप घेतली आणि उठला. मग देवांश उठला तर हा बघा एकटक एकदम शांत बसला होता. आणि त्याला आणि आज झाली होती पावसाची नुसती थोडीशी भुरभुर. ह्या भुरभुरमुळं फक्त अंगण ओलं झालं पण पाऊस काय पडला नाही. आणि जेव्हा उन्हाळा होता तेव्हा एवढा म्हणलं असताना सुद्धा पाऊस पडला. आणि आता पावसाची गरज असताना सुद्धा पाऊस काय पडला नाही. मग काय घेतलं खराटा आणि लागले अंगण झाडायला आणि सगळं पाणी घेतलं पटपट सारून. मग ते खड्डे आमच्या इथं अंगणामध्ये ना कोबा केलेला आहे त्याच्यामुळं त्या खड्ड्यामध्ये इतकं पाणी साचतंय ना मग ती सरकत पण नाही. मग ते सरकवलं त्या खराट्याने कसं तरी पाणी पुढे आणि घेतलं अंगण झाडून पटकीन. कसं आमचं अंगण खूप मोठं आहे. आमचं अंगण झाडलाच लागते 10 ते 15 मिनिट. मग घेतले पटपट अंगण झाडून घेतलं, पाणी सगळं सरकवून घेतलं आणि आई आली घरात. मग झाडू मारून घेतला सगळ्या घरामध्ये. म्हणलं आता 4-4:30चा टाईम झाला आहेच तर मग घ्या आता सगळंच काम करून म्हणलं एकदमच. बायकांच्या मागटली कामं काय संपत नाहीत बरं का. त्यांचं कसं असतं सकाळी उठल्यापासून ते दुपारपर्यंत काम चालतंच. मध्ये कुठं अर्ध्या तासाचा एखादा ब्रेक भेटला की झाला अजून 4-4:30चा टाईम झाला की लगेच आणखीन कामाला लागावं लागतं. मग आले घरात आणि मग घेतली किचनची फरशी पुसून. किचन आणि हॉल आमचा एका साईडला आहे
आणि आणखीन 3 रूम त्याला चिटकून आहेत बरं का. एखाद्या दिवशी मी आमच्या पूर्ण घर कसं आहे ते दाखवेल तुम्हाला, आणि आमच्या फॅमिली मेंबरचे इंट्रोडक्शनचा असा एक व्हिडिओ पण बनवेल. त्याचा पूर्ण ब्लॉग पण एक मी चॅनलवरती करेल अपलोड, कारण आम्ही इथं मोजकेच लोक राहतो तिथं, आणि बरेच आमची फॅमिली ना मुंबईला राहत असते. आणि हॉल किचनच्या समोरच्या साईडलाच असा जुना हॉल आहे आमचा, म्हणजे एक रूम आहे तीच आम्ही हॉल म्हणून यूज करतो. आणि उजव्या साईडला आम्ही आता नवीन एक मोठा हॉल बी बांधलेला आहे, कारण आमची फॅमिली खूप मोठी आहे. खूप म्हणजे 28 मेंबर आहेत आमच्या फॅमिलीमध्ये. मग तेवढ्या सगळ्या मेंबरला इथं जागा पुरली पाहिजे ना, त्याच्यामुळं. आणि सगळे इथं राहत नाहीत, सगळे राहतात मुंबईला. ते त्यांच्या नोकरीनिमित्त तिकडे गेलेले आहेत. मग ते असं असं सणासुदीला, कार्यक्रमाला, सुट्टीला वगैरे येत असतात. मग ते आल्यानंतर सगळ्यांना जागा पुरली पाहिजे म्हणून 6 रूम आणि एक मोठा हॉल बांधलेला आहे. पण त्या 6 रूम आम्ही सध्या यूज करत नाहीत. आम्ही फक्त 3च रूम यूज करतो. आम्ही माणसंच आहेत फक्त इथं 5 राहणारे. आणि 3 रूम असं आठवड्याला वगैरे साफ करून घेत असतो, फरशी वगैरे पुसून वगैरे. नंतर झाडू मारतो, पण यूजमध्ये नसतात ह्या 3 रूम. मग आले मोठ्या हॉलमध्ये विकडल्या नव्या, आणि घेतली मग ती हॉल बी झाडून पुसून घेतला आणि फ्रेश झाले, चहा वगैरे घेतला. तर मंडळी, आजच्यासाठी एवढंच होतं, आणि पूर्ण ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.